कोपरगावमधील गांधीनगर परिसरात असलेल्या माता वैष्णवी देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक लाइटिंगद्वारे मंदिराचे विशेष सुशोभीकरण करण्यात आले आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरातील प्राचीन गुफा। यामुळे केवळ भाविकांचाच नव्हे तर पर्यटकांचेही लक्ष वेधले जात आहे। नवरात्र उत्सवानिमित्त कोपरगावातील विविध शाळांनी आतापर्यंत या मंदिराला भेट दिली आहे। त्यामध्ये एम.के. आडाव विद्यालय, कन्या विद्यालय, चक्रधर स्वामी विद्यालय, एच.जी. विद्यालय, विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा या अशा सर्व विद्यालयांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आहे। या सर्व विद्यालयांकडून या मंदिरामध्ये भेट देण्यात आली आहे। त्याचबरोबर जवळपास रोज 500 ते 600 विद्यार्थी मंदिराला भेट देत असून मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांना मंदिराचा इतिहास आणि रहस्य समजावून सांगितले जात आहे। याबरोबर विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचे हे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। माता वैष्णवी ग्रुपचे सर्व सभासद, अध्यक्ष किरण केशव पहलवान, ट्रस्ट सदस्य रमेश शंकर वाघ आणि संस्थापक अध्यक्ष सनी वाघ यांच्या अथक परिश्रमामुळे हा उत्सव अत्यंत आकर्षक आणि भव्य पद्धतीने साजरा होत आहे। म्हणतो की आपण खरोखर वैष्णव देवीला गेलं पाहिजे आणि तीच वैष्णव देवी खऱ्या अर्थाने सनी भाऊ वाघ आणि त्यांचे जे तरुण युवक मित्रमंडळ आहेत कोपरगाव गांधीनगर या परिसरातील, त्यांनी आपण वैष्णव देवीला जाऊ शकत नाही, परंतु आपल्या कोपरगावमध्ये पूर्णपणे जसं आपण वैष्णव देवीचं मंदिर पाहतो तशाच पद्धतीचं हे मंदिर कोपरगावमध्ये ज्या तरुण युवक मंडळांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या जी नवरात्र उत्सव असतो या नवरात्र उत्सवामध्ये या देवीचं दर्शन घडवण्यासाठी, म्हणजे वैष्णव देवीला आपण जाऊ शकत नाही, ती वैष्णव देवी ही आज आपल्या कोपरगावमध्ये साक्षात निर्माण केलेली आहे। आणि या निमित्ताने मी या सनीभाऊ वाघ आणि त्यांच्या सर्व तरुण मित्रमंडळींना आणि इथल्या सर्व भाविकांना मी आमच्या विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि दरवर्षी आम्हाला अशी संधी उपलब्ध करून द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय कर्नाटक। रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।